नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं HD एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रो, काही दिवस तांत्रिक अडचणीमुळे मध्यंतरी आपण व्हिडिओ टाकणं बंद केलं होतं. चॅनलवर जरा प्रॉब्लेम आला होता, परंतु आता इथून पुढं विद्यार्थी मित्र तुमच्यासाठी रोज मी पोलीस भरतीचे अपडेट तसंच इतर माहिती महत्त्वाची सगळी तुम्हाला देणार आहेत. तर विद्यार्थी मित्रो, आज आपण तुम्हाला ही पोलीस भरती नेमकं कधी सुरू होणार, आता कोणते अपडेट आलेले आहेत आणि बरेच असा प्रकारचा व्हिडिओ किंवा बरेच ठिकाणी फोटो व्हायरल होत आहे, ज्यानुसार म्हणलं जातं आहे की पोलीस भरती सुरू झाली. तर विद्यार्थी मित्र, ही खरंच सुरू झाली आहेत का, किंवा रिअलमध्ये पोलीस भरती कधी सुरू होणार, किती पदासाठी असणार, या भरतीमध्ये कोणते बदल झाले, ही सगळी अपडेट माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत. फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्र, कालपासून बऱ्याच टेलिग्राम चॅनल झाले किंवा बऱ्याच जणांनी व्हिडिओ बनवले आणि अशा प्रकारचे एक फोटो व्हायरल होत आहेत. ही वेबसाईट दाखवली जात आहेत आणि त्यावर सांगितलं जात आहे की 7 तारखेपासून फॉर्म सुरू होणार आहेत. तर विद्यार्थी मित्र, चुकीची माहिती आहेत. 7/10/2020 याच्यावर अपडेट दिले आहेत आणि त्यानुसार ही जुनी माहिती आहे. फक्त यामध्ये यांनी अपडेट कोणती केली की हे वरती जे आलेलं आहे विद्यार्थी मित्र, महाराष्ट्र राज्य पोलीस 2024-25 एवढंच यांनी अपडेट केलं आहे, बाकीचं आहे तसंच आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र, अजून तरी कोणत्याही प्रकारची 7 तारखेपासून फॉर्म भरले जाणार नाहीत आणि अजून कोणत्याही प्रकारची म्हणजे शासनाकडून कोणती माहिती उपलब्ध झाली आहेत, कारण की कोणत्याही प्रकारची घोषणा यापूर्वी सरकारने केल्याशिवाय भरत्या चालू झालेल्या नाही. त्यामुळं फडणवीस साहेब 100% काहीतरी घोषणा करतील, त्यानंतरच अनधिकृत वेबसाईट चालू होईल, पोर्टल चालू होईल आणि त्यानंतरच विद्यार्थी मित्र पदभरतीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अजून तरी कोणत्याही प्रकारची पदभरतीला सुरुवात झालेली नाहीत किंवा कोणत्याही तारखेपासून अजून तरी पदभरती चालू होणार अशा प्रकारे चालू होणार नाही आहेत. त्यामुळं विद्यार्थी मित्र, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, चांगली तयारी करा आणि जेव्हा पण काही अपडेट येईल त्यावर आपण 100% व्हिडिओ बनवू. विद्यार्थी मित्र, जर भरती चालू होणार असेल तर त्याआधी फडणवीस साहेब 100% पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भामध्ये घोषणा करतील. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही घोषणेशिवाय डायरेक्ट भरती चालू होणार नाहीत. तसंच विद्यार्थी मित्र, त्याआधी तुम्हाला काहीतरी सूचना सरकारचे GR येतील, त्यानंतरच चालू होणार आहेत. असं अचानक डायरेक्ट चालू होणार नाही, ही गोष्ट तुम्ही बाब लक्षात ठेवा. तसंच विद्यार्थी मित्र, किती हजार पदासाठी भरती असणार, तर 100% विद्यार्थी मित्र 15 ते 20 हजार पदासाठी भरती असणार आहेत. शक्यतो 15,000 पदासाठी भरती असण्याची शक्यता आहेत. यामध्ये जेल पोलीस, त्याच्यानंतर चालक, त्याच्यानंतर पोलीस शिपाई म्हणजे कॉन्स्टेबल आणि SRPF असे सगळे मिळून 15,000 पदे भरली जाण्याची शक्यता आहेत. ऑक्टोंबर महिना सांगितला आहे विद्यार्थी मित्र, परंतु मध्यंतरी पूर परिस्थिती निर्माण झाली आणि निवडणुकासुद्धा आलेल्या आहेत. त्यामुळं या सर्वांचा जर विचार केला तर साधारणतः तरी ऑक्टोंबर-नोव्हेंबर म्हणजे दिवाळीच्या आधी 100% हे जाहिरात सोडू शकतात आणि फॉर्म भरण्यासाठी चालू होईल. त्यामुळे विद्यार्थी मित्र, तुम्ही तुमचं फक्त एक काम करीत राहा की रेग्युलर तुम्ही अभ्यास चालू ठेवा, प्रॅक्टिस चालू ठेवा. हे बघा, 100% पोलीस भरती येणार आहेत, यामध्ये काही म्हणजे संशय नाही, शंका नाही आहेत. हा थोडी लेट होईल, परंतु तुमच्यासाठी चांगलं असणार आहेत, कारण की जितकी लेट होणार तितकं तुम्हाला अजून तयारी करण्यासाठी चान्स मिळाला असं समजा. आणि या भरती जी येणार यामध्ये परिपूर्ण तुमची तयारी असावी. नवीन जो विद्यार्थी आहेत त्यांनीसुद्धा कसं सिलेक्शन मिळावं यासाठी सुद्धा आपण तुम्हाला सगळी माहिती देणार आहोत. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. बरेच विद्यार्थी प्रत्येक वेळी यूट्यूबवर टाकत आहे, गुगलवर टाकत आहे किंवा मेसेज करीत आहे की सर भरती कधी येणार, कधी होणार सुरू. तर विद्यार्थी मित्र, या गोष्टीपेक्षा तुम्ही फक्त आणि फक्त आता तुमच्या कामावर फोकस ठेवा. 100% भरती येणार म्हणजे येणार आहेत, कोणत्या अफवेवर विश्वास ठेवू नका. अशा प्रकारचे जे फोटो व्हायरल झाले हे केवळ एक भ्रम होता. तर अशा प्रकारचं काहीही अजून तरी शासनाकडून अपडेट आलेले नाही आहेत. त्यामुळं तुमचं फक्त काम एकमेव असावं की परिपूर्ण तयारी असावी. तसंच विद्यार्थी मित्रांनो, नवीन विद्यार्थी ज्या भरतीत उतरणार आहे त्यांच्यासाठी ही भरती गोल्डन चान्स आहेत. आणि मागील ज्या भरत्या झाल्या 2, याच्यामध्ये सगळ्यात जुन्या विद्यार्थ्यांची कामं झाले आहेत. यामध्ये आता जे विद्यार्थ्यांची पहिली किंवा दुसरी भरती आहे त्या विद्यार्थ्यांसाठी गोल्डन चान्स आहे. तर विद्यार्थी मित्र, तुम्ही तयारी कशी करायची आणि कोणकोणत्या गोष्टीचं भान ठेवायचं, लेखी परीक्षा असो, मैदानी चाचणी असो,
त्यामध्ये कसे मार्क मिळवायचे या संदर्भामध्ये मी पुढील व्हिडिओ बनवणार आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला विद्यार्थी मित्र तुम्हाला 100% प्रत्येकाने कमेंट करा. तसंच विद्यार्थी मित्र तुमचे कोणकोणते विषय कमजोर आहे, ज्यामध्ये गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि GK/GS यामध्ये कोणकोणते विषय कमजोर आहेत त्याचे लगेच आपल्याला ते मला कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी लवकरच PDF स्वरूपामध्ये टेस्ट किंवा नोट्स महत्त्वाच्या देणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने या व्हिडिओच्या कमेंट करा आणि 100% सांगा की तुमचा कोणता विषय कमजोर आहे. त्यावर मी 100% PDF तयार करणार आहेत. तुम्हाला गोल्डन नोट्स तयार करून देणार आहेत, रिव्हिजन नोट्स, आणि शॉर्टकटमध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिक समजावून सांगणार आहे. त्याच्या सिरीजसुद्धा आपण आणणार आहोत. त्यासाठी विद्यार्थी मित्र प्रत्येकाने कमेंट करा, लगेच व्हिडिओला लाईक करा आणि लगेच कमेंट करा विद्यार्थी मित्र कोणते विषय तुमचे कमजोर आहेत.